नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेले 10 दिवस जवळजवळ म्हणजे त्या युद्धाचा हा दुसरा आठवडा सुरू आहे. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांनी युद्ध पुकारलेलं आहे आणि घमासान लढाई चालू आहे. घमासान लढाई चालू आहे म्हणजे प्रामुख्यानं क्षेपणास्त्र, मिसाईल्स आणि ड्रोन यांचे हल्ले सुरू आहेत. प्रत्यक्षात अजून पायदळ किंवा रणगाडे असे त्या युद्धामध्ये उतरलेले नाहीत आणि इराणनं या संबंध युद्धामध्ये आखाती जे बाकीचे देश आहेत त्या प्रत्येक देशातल्या अमेरिकन तळ जे आहेत अमेरिकेचे त्याच्यावर हल्ले चढवून त्या सगळ्या देशांना सुद्धा ह्या युद्धात ओढून घेतलेलं आहे. त्यामुळं या युद्धाची व्याप्ती प्रचंड आहे आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये पोचल्यानंतर साहजिकच इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून मला आज प्रामुख्यानं जी आठवण येते ती पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची. आपल्या सगळ्यांना माहीत आहे पहिलं महायुद्ध हे 1914 मध्ये सुरू झालं तर ते 1919 मध्ये संपलं. दुसरं महायुद्ध सुरू झालं तर ते 1939 मध्ये सुरू झालं आणि ते 1945 मध्ये संपलं. आणि विशेष म्हणजे या दोन्ही महायुद्धाला जे प्रमुख कारणीभूत देश होता किंवा ज्याचा हे महायुद्ध घडवून आणण्यामध्ये प्रमुख वाटा होता, सिंहाचा वाटा होता, सिंहाचा वाटा म्हणण्याच्या पुढाकार होता असं म्हणता येईल, तो म्हणजे जर्मनी. पहिल्या महायुद्धाच्या वेळेला जर्मनीचा बादशाह जो विल्हम कैसर होता, बादशाह होता तो त्यावेळेला जर्मनीचा, आणि त्यालाही असं वाटत होतं की आपली सबंध जगावरती सत्ता असली पाहिजे. तेवढ्याकरता असं म्हणतात की त्यानं बर्लिन ते बगदाद असा एक मोठा बोगदा खणायचं सुद्धा ठरवलेलं होतं आणि सबंध जग आपल्या ताब्यात आणायचं. त्यापूर्वी सुद्धा नेपोलियन बोनापार्टनं असा प्रयत्न केला होता. फ्रान्सचा सम्राट असलेला नेपोलियन बोनापार्ट यानंही जगावरती खूप अधिराज्य मिळवायचा प्रयत्न केला होता. अगदी इजिप्तपर्यंत सुद्धा बोनापार्ट पोचला होता असं आपल्याला इतिहासावरून दिसेल. त्यापूर्वी आपल्याला माहीत आहे की सिकंदर द ग्रेट, अलेक्झांडर सिकंदरनं असं जग जिंकायचा प्रयत्न केला होता आणि सगळं जग युद्धाच्या खाईमध्ये त्यावेळेला लोटलं गेलं होतं. अर्थात एकाच वेळेला असं त्यावेळेला युद्ध करायची पद्धत नव्हती. एकाच वेळेला सगळे देश एकाच युद्धामध्ये उतरत नव्हते. ते पहिल्या महायुद्धाच्या वेळेला घडलं आणि ते पहिलं महायुद्ध त्यावेळेला जे झालं त्याला सुद्धा एक तात्कालिक कारण असं घडलं की ऑस्ट्रियाच्या राजपुत्राचा सर्बियाची राजधानी जी सारायेवो इथं खून झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रिया आणि हंगेरी ह्या दोघांनी मिळून संयुक्तपणे सर्बियावरती हल्ला केला आणि जर्मनीच्या चिथावणीवरून तो हल्ला केला हे आता इतिहासामध्ये स्पष्ट झालेलं आहे. आणि मग युद्धाला तोंड फुटलं. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया असे देश दुसऱ्या बाजूला होते. इटली त्यावेळेला मात्र दोस्त राष्ट्र म्हणजे ज्याला इंग्लंड आणि फ्रान्स यांना दोस्त राष्ट्र म्हणलं जातं, पुढच्या दुसऱ्या महायुद्धातही त्यांना दोस्त राष्ट्र म्हणलं गेलं, त्यांच्या बाजूने होते. नंतर रशियामध्ये राज्यक्रांती झाली. आपल्याला माहिती आहे ग्रेट ऑक्टोबर रेव्होल्युशन 1917च्या दरम्यान. त्यानंतर रशियानं त्या युद्धातनं आपलं अंग काढून घेतलं. परंतु विल्यम कैसरच्या महत्त्वाकांक्षेमुळं आणि युद्धाच्या खुमखुमीमुळं पहिलं महायुद्ध झालं आणि अक्षरशः लाखो लोक त्याच्यामध्ये मेले. हे अर्थात हे युद्ध प्रामुख्यानं बाल्कन राष्ट्र, युरोप याच परिसरामध्ये मर्यादित थोडं राहिलं. परंतु ब्रिटिशांच्या वसाहती या आशिया आणि आफ्रिकेमध्ये होत्या, काही फ्रेंच लोकांच्या वसाहती होत्या, काही स्पेन देशाच्या वसाहती होत्या. त्यामुळे ते देशसुद्धा त्या युद्धामध्ये पहिल्या महायुद्धात ओढले गेले. अर्थात ते युद्ध हे प्रामुख्यानं पायदळाच्या जीवावरती लढवलं गेलं. तोफखाने, रणगाडे यांचा वापर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झाला. पायदळ प्रामुख्यानं युद्धामध्ये उतरलेलं होतं. विमानांचाही थोडा वापर झाला, फार नव्हता. अजून तेवढी विमानांची डेव्हलपमेंट पण झालेली नव्हती. तेवढी विमानांचं म्हणजे हवाई दलानं सगळी राष्ट्र युद्धसज्ज झालेली नव्हती. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत आहे इतिहासाच्या अभ्यासकांना की फ्रान्समध्ये व्हर्सायचा तह झाला आणि त्या तहामध्ये जर्मनीवरती अनेक अपमानकारक अटी लादल्या गेल्या. त्याचा परिणाम म्हणून एक रिॲक्शन निर्माण झाली आणि त्या प्रतिक्रियेमधून जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलरचा उदय झाला आणि हिटलरची महत्त्वाकांक्षा अशी निर्माण झाली की सगळ्या जगावरती आपण राज्य केलं पाहिजे, सगळं जग आपल्या आधिपत्याखाली असलं पाहिजे.
आणि त्यातून दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. पहिल्यांदा जर्मनीनं त्यावेळेला पोलंडवर हल्ला केला आणि पोलंडवर जर्मनीनं हल्ला केल्यानंतर सगळी दोस्त राष्ट्र पोलंडच्या बाजूनं युद्धात उतरली आणि मग युद्धाला व्यापक तोंड फुटलं. त्या युद्धामध्ये एका बाजूला जर्मनी होता, त्यानंतर इटली होता. म्हणजे ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा प्रमुख, राष्ट्रप्रमुख होता त्यावेळेला. तर बेनिटो मुसोलिनी हा इटलीचा प्रमुख होता. तिथंही तोही हुकुमशहाच होता, हिटलरही हुकुमशहाच होता. आणि नंतर जपान ह्या युद्धामध्ये उतरलं. जपान त्या युद्धामध्ये उतरल्यामुळं आणि इंग्लंड आणि फ्रान्सच्या, पुन्हा मी मगाशी सांगितलं तशा काही वसाहती असल्यामुळं, काही स्पेनच्या वसाहतीसुद्धा होत्या, काही डचांच्या वसाहतीसुद्धा ठिकठिकाणी अनेक आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रामध्ये होत्या. त्यामुळं ते देशसुद्धा या युद्धात ओढले गेले. पण प्रामुख्यानं युद्ध सुरू झालं ते युरोपच्या एरियातच सुरू झालं. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दोस्त राष्ट्रांच्या बाजूनं पुन्हा एकदा इंग्लंड, त्यानंतर फ्रान्स, रशिया खरं म्हणजे पहिल्यांदा जर्मनीच्या बाजूला होता आणि नंतर हिटलरच्या अतिमहत्वाकांक्षेमुळं आणि चुकीच्या निर्णयांमुळं रशियासुद्धा विरोधात गेला. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जर्मनीनं जो रशियावर हल्ला केला आणि रशियामध्ये जर्मनीचा खऱ्या अर्थानं अतिशय तडाखेबंद असा पराभव झाला. हजारो नव्हे लाखो सैनिक ठार झाले, थंडीमध्ये हिमवर्षावात आणि थंडीनं गारठून मेले. आणि त्याच वेळेला जपाननं अमेरिकेची एक युद्धनौका बुडवली, पर्ल हार्बरवरती हल्ला केला आणि त्यानंतर अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकले आणि युद्धाचा शेवट झाला. आज मितीला हे जे आखातीचं युद्ध सुरू झालेलं आहे, आखातामध्ये इराण व्हर्सेस अमेरिका आणि इस्रायल, ही जर आपण पाहिलं, म्हणजे मला पहिल्यांदा जेव्हा ऑस्ट्रिया आणि हंगेरीनं संयुक्तरित्या पहिल्यांदा सर्बियावरती हल्ला केला होता त्याची आठवण झाली, सहज इतिहास वाचता. आणि जर्मनीनं त्याला पाठिंबा दिलेला होता. आणि त्याच वेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सुद्धा पोलंडवरती जर्मनीनं हल्ला केला आणि त्यानंतर मग बाकीची सगळीच राष्ट्र त्या युद्धामध्ये ओढली गेली. या दोन्ही युद्धामध्ये किमान जगातले असं म्हणतात की जवळजवळ 75 दोन्ही बाजूचे देश सहभागी झाले म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्यांच्यावरती युद्धाचे चटके त्यांना सोसावे लागले. आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांना युद्धाचे ह्या चटके सोसावे लागले. भारताचं सैन्य, भारतीय सैनिक फार मोठ्या प्रमाणावरती आशियामध्ये आणि दक्षिण आफ्रिकेच्या बॉर्डरवरती, दक्षिण आफ्रिकेच्या युद्धक्षेत्रामध्ये त्यावेळेला लढलेलं होतं. हे सगळं आपल्याला माहीत आहे. आज मितीला एकूण सगळ्या या युद्धाची परिस्थिती आणि आता अजूनही हे क्षेपणास्त्राचंच युद्ध सुरू आहे किंवा द्रोण एकमेकावर टाकून युद्ध सुरू आहे. प्रामुख्यानं तंत्रज्ञानावर आधारित हे युद्ध चालू आहे. अजून पायदळ ह्या युद्धामध्ये उतरलेले नाही. विमानदलाचा वापर होतोय, नौदलाचाही सुद्धा थोडाफार वापरतोय, फार मोठा होतोय असं दिसत नाही. अमेरिकेच्या काही युद्धनौका येऊन थांबलेल्या आहेत, किनाऱ्याच्या त्या समुद्रामध्ये उतरलेल्या आहेत जवळ आखाती देशांच्या आसपासच्या भागामध्ये. परंतु इराणनं ज्या पद्धतीनं या संपूर्ण आखाती देशातल्या अनेक देशांना ह्या युद्धात ओढलेलं आहे म्हणजे त्यानं इराणनं एक स्ट्रॅटेजी ठरवून केलेली होती की अमेरिकेचे जे सगळे तळ आहेत का जिथून अमेरिका हल्ला करू शकेल त्या तळावरून, त्या तळांनाच त्यानं लक्ष केलेलं आहे आणि तिथं हल्ले चालू ठेवलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी असं दिसतंय की अमेरिकेला अन्य ठिकाणच्या तळावरून हल्ले करण्याऐवजी फक्त इस्रायल हल्ले करतंय, प्रामुख्यानं इराणवरती. तर असं हे सगळं युद्ध पेटलेलं आहे. किती दिवस चालणार आपल्याला माहीत नाही. आज मितीला काही सांगता येत नाही. जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झालेलं होतं तेव्हा रशियाला सुद्धा असं वाटत होतं, रशियाचे जे राष्ट्रप्रमुख आहेत व्लादिमीर पुतीन यांना असं वाटत होतं की युक्रेन काय सहजगत्या पराभूत होईल, 15-20 दिवसात, महिन्याभरात जास्तीत जास्त लढाई संपेल. 4 वर्ष झाली मित्रांनो ती लढाई चालू आहे, अजून ती लढाई संपलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. दोन्ही देशाचं पुरेसं नुकसान झालेलं आहे, दोन्ही देशांचं वाटोळं बऱ्यापैकी झालेलं आहे, युद्धसामुग्री खलास झालेली आहे, अनेक महत्त्वाची खनिजं आणि महत्त्वाचे धातू ह्या युद्धाच्या सगळ्या शस्त्रांकरता वापरले गेलेले संपुष्टात आलेले आहेत. तरीसुद्धा ते युद्ध मर्यादितच राहिलं असं आपल्याला म्हणता येईल. तेव्हाच भीती वाटत होती की हे दुसरं महायुद्ध सुरू होते काय. नाटोनं जसा इशारा दिला की आम्ही नाटोतल्या देशांनी की आम्ही यांच्या बाजूने उभं राहू,
युक्रेनच्या बाजूने, त्यावेळेला नाटोमधले जे सगळे देश आहेत म्हणजे अगदी फ्रान्स आहे, ब्रिटन आहे वगैरे, हे सुद्धा युद्धात उतरतायत का अशी भीती वाटत होती, पण ते काही तसे उतरले नाहीत. हे दोन्हीच देश एकमेकाच्या विरुद्ध लढत राहिले आणि 4 वर्ष आता त्या युद्धाच्या बातम्या सुद्धा फारशा येत नाहीत युक्रेन आणि याच्या, परंतु त्याचे संबंध जगावर सुद्धा परिणाम त्या युद्धाचे झाले. आता आत्ताचं जे युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये जर बरोबर बॅलन्स सांभाळला गेला नाही तर काय काय होऊ शकतं. तर आपण जर पाहिलं तर आता ह्या बाजूला इकडं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. ते पाकिस्तानच उकरून काढलेलं आहे. अफगाणिस्तानवरती कारण नसताना पाकिस्ताननं हल्ले केलेले आहेत आणि त्यातनं आता अफगाणिस्तानमधले जे तालिबान राजवट आहे ती खवळून गेलेली आहे आणि त्यांनी पाकिस्तानवर हल्ले सुरू केलेले आहेत. एक लक्षात घ्या, अफगाणिस्तान हा अति प्राचीन भाग आहे. गेली 3000 वर्ष जवळजवळ त्या भागातून भारतावर सुद्धा अनेक स्वाऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे अगदी अलेक्झांडर सिकंदर असेल, तो इराण अफगाणिस्तान मार्गे खैबर खिंडीतूनच भारतात आलेला होता, म्हणजे सिंध नदीच्या काठापर्यंत आलेला होता. पोरस राजाबरोबर त्याचं युद्ध झालं आपल्याला माहीत आहे. त्याच वेळेला कुशाण, हूण, पेहलव म्हणजे पल्लव ज्यांना म्हणतात ते, त्यानंतर अरब, पुन्हा मोगल, पुन्हा खिलजी म्हणजे तुगलक वगैरे, हे सगळी घराणी ही सगळी त्या भागातूनच आलेली आहेत. अफगाणिस्तानच्या मार्गेच आपल्या भारतापर्यंत आलीत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर चेंगीज खान, तैमूरलंग हे सुद्धा तिकडूनच आलेले आहेत. फक्त ब्रिटिश हे त्या भागातून आले नाहीत, ते जहाजातून दुसऱ्या मार्गाने आले. नाहीतर हे सगळे अफगाणिस्तान मार्गे आलेले आहेत. अफगाणिस्तानला युद्ध नवीन नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं युद्ध त्यामुळे दुसरीकडे सुरू झालेलं आहे. तिकडं असं म्हणतात की चीनचा शेजारच्या तैवानवर मोठा डोळा आहे. म्हणजे जर युद्ध पेटायचं झालं तर तसं ते पेटू शकतं. इकडं उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावरती डोळा आहे, त्यांचाही तिकडं त्या ह्याच्यात सतत त्यांचं हालचाली सुरू असतात. तर प्रत्येकाला असं वाटत असतं, यापूर्वीसुद्धा अगदी सोमालिया असेल किंवा कर्नल गडाफींचं लिबिया असेल, या सगळ्या ठिकाणी अशी युद्ध होऊन गेली आहेत. इराकमध्ये युद्ध अमेरिकेनं केलेलं आहे. अमेरिकेनं इराकमध्ये 2 वेळेला अशा पद्धतीचं युद्ध छेडलेलं आहे. त्यामुळं जागतिक युद्धाच्या दिशेनं हे संबंध युद्ध चाललेलं आहे का आखातात आत्ता सुरू असलेलं, अशी एक शंका व्यक्त केली जाते. पाहूया नेमकं काय होतंय ते ह्या सगळ्या युद्धाच्या ह्याच्यातून. फक्त आज मितीला मला हे युद्ध सगळं, युद्धाच्या बातम्या सतत पाहत असतो आपण, सगळेच पाहतो, तुम्ही पाहता, मी पाहतो, वाचतो आपण. ते पाहत असताना मला जर्मनीचा बादशाह विल्यम कैसर, त्यानंतर जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर, त्यानंतर मुसोलिनी, बेनिटो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा, या सगळ्यांची मला पुन्हा एकदा आठवण झाली. इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होतीये काय असं वाटण्यासारखी परिस्थिती सगळीकडं निर्माण झाली आहे. पाहूया काय होते ते. आमचं हे रागरंग.com ही जे यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.